हॅलो, आवाज येतोय? हा सर. हॅलो. हां. दिसायचं असं ठेव की अंकितीला दाखव. अगं मग कशाला करते दोघी दोघी बघायचं. दोघी दोघी बघायचं. तिकडे एक जण जा. सगळ्यांना एक विनंती आहे, तुमचे माईक म्यूट करा. हॅलो. हॅलो. हॅलो सर, येतोय हॅलो आवाज. सर. येतोय आवाज? हा येतोय सर. आपल्याबरोबर बाहेरच्या कॉलेजचे पण पाहुणे विद्यार्थी काही जॉईन होत आहेत, त्यांची 1-2 मिनटं वाट बघूया. So listen carefully first of all. So I am going to teach you today in this lecture micro technique. What is the meaning of micro technique? That I will explain first. मायक्रो टेक्निक म्हणजे काय हा पहिला कन्सेप्ट क्लिअर करणार आणि त्याच्यामध्ये कोणत्या स्टेप्स आहेत ते तुम्हाला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी सांगणार. आता एक गोष्ट ध्यानामध्ये घ्या, हे मायक्रो टेक्निक शिकायचं का? व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ दिस टॉपिक इन दिस सिलेबस? When I was in the board of studies member, at that time we have decided that when any student completes its degree from the zoology, that student must know some practicals regarding the medical practitioners help. अशी काय प्रॅक्टिकल्स असावीत की जे मेडिकल प्रॅक्टिशनर्सना हेल्प करणारे असावीत. सम प्रॅक्टिकल्स दे आर हेल्पफुल फॉर द पॅरामेडिकल सायन्सेस. काही प्रॅक्टिकल्स ही पॅरामेडिकल सायन्सेसना मदत करणारी असावीत. आणि त्या अनुषंगानं आज आपण एक जे व्याख्यान मगाशी घेतलेलं होतं, कोरेगावच्या मुलांना माहीत नसेल कदाचित, आम्ही एक आज व्याख्यान घेतलेलं होतं की आफ्टर ग्रॅज्युएशन एनी झुलॉजी स्टुडंट कॅन कम्प्लीट एनी टाईप ऑफ द कोर्स. म्हणजे ग्रॅज्युएशननंतर झुलॉजीनंतर कोणकोणते कोर्सेस घेता येतात या संदर्भामध्ये आम्ही एक व्याख्यान घेतलेलं होतं. तर त्या संदर्भाशी निगडीत आणि आपल्या सिलेबसशी निगडीत आजचा आपण पॉईंट सगळे स्टडी करतोय. तर पहिली एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, व्हॉट इज द मिनिंग ऑफ मायक्रो टेक्निक. दिस इज द टॉपिक फ्रॉम युअर सिलेबस. मायक्रो टेक्निक, टेक्निक म्हणजे तंत्रज्ञान, मायक्रो म्हणजे अतिसूक्ष्म लेवलला जाऊन बघायचं तंत्रज्ञान. फॉर एक्झाम्पल, इफ यू स्टडी हिस्टॉलॉजी ऑफ एनी ऑर्गन, एखाद्या ऑर्गनची जर तुम्ही हिस्टॉलॉजी स्टडी करायचं म्हटलं तर ते मायक्रोस्कोपिक लेवलला ते कशा पद्धतीनं बघायचं त्याचं तंत्रज्ञान आहे, ते टेक्निक आहे, त्याला मायक्रो टेक्निक असं म्हणतात. तर हिस्टॉलॉजीचं जर डेफिनेशन तुम्हाला TYBCच्या विद्यार्थ्यांना आपण विचारली कोणी, कॅन यू एक्सप्लेन द डेफिनेशन ऑफ द हिस्टॉलॉजी? सो एनीबडी कॅन टेल दॅट हिस्टॉलॉजी इट इज द ब्रांच ऑफ झुलॉजी विच डील्स विथ द इंटरनल स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ईच पार्ट ऑफ दॅट ऑर्गन. म्हणजे त्या ऑर्गनमधलं अंतर्गतची व्यवस्था आहे, अंतर्गत रचना कशी आहे, इंटरनल स्ट्रक्चर कसं आहे ते बघायचं आणि त्याबरोबर प्रत्येक त्या अंतर्गत स्ट्रक्चरशी निगडीत प्रत्येकाचं फंक्शन समजावून घ्यायचं. तर हे फंक्शन समजावून घेण्यासाठी मेडिकल प्रॅक्टिशनर्सना, डॉक्टर्सना हे टेक्निक महत्त्वाचं लागतं. फॉर एक्झाम्पल, एखाद्याला कॅन्सर झाला आहे तर त्या कॅन्सर टिश्यूचा कसा ऑब्झर्व करायचा, म्हणजे नॉर्मल टिश्यूशी ते कॅन्सरचा टिश्यू कसा असतो याचं ऑब्झर्वेशन करायचं. मग ह्याची स्लाईड कशी तयार करायची, ती स्लाईड तयार करण्याचं जे टेक्निक आहे त्याला मायक्रो टेक्निक असं आपण म्हणूया. आता व्हेन यू स्टडी दिस मायक्रो टेक्निक, हे स्टडी करणार म्हणजे तुम्ही काय करायचं सुरुवातीला मी अगोदर सांगतो. म्हणजे आपल्याला फॉर एक्झाम्पल हिस्टॉलॉजी वी हॅव स्टडीड इन द सेकंड इयर BSc अँड इन द थर्ड इयर BSc ऑल्सो. हिस्टॉलॉजी जेव्हा तुम्ही स्टडी केली तेव्हा तुम्ही काय स्टडी केलं फॉर इन दिस सिलेबस. या वर्षीच्या सिलेबसमध्ये आपण काय केलं, एलिमेंटरी कॅनॉची हिस्टॉलॉजी स्टडी केली, टूथची हिस्टॉलॉजी स्टडी केली, स्किनची हिस्टॉलॉजी स्टडी केली. ही हिस्टॉलॉजी स्टडी करत असताना हे स्ट्रक्चर ऑब्झर्व कसं केलं, तर हे ऑब्झर्व करत असताना एक तंत्रज्ञान वापरलं गेलं, त्याला मायक्रो टेक्निक असं म्हणतात. म्हणजे मायक्रोस्कोपिक सेक्शन घ्यायचे, टिश्यू आहे पण तो जसाच्या तसा आपल्याला बघायचा आहे. जर आपण बघितलं एखादी मृत व्यक्ती झाली तर त्याच्या शरीरामध्ये त्या टिश्यूचं पुढे काय होतं, पोस्टमार्टम चेंजेस होतात. पोस्टमार्टम चेंजेस म्हणजे काय, मृत्यू पावल्यानंतर त्या टिश्यूमध्ये ऑक्सिजनची लेवल कमी होते, ब्लड सप्लाय कमी होतो आणि जे काही बदल होतात आणि मग त्या बदलाला आपण पोस्टमार्टम चेंजेस असं आपण म्हणतो. पण आपण जे हिस्टॉलॉजी स्टडी करणार आहे
ते अंतर्गत व्यवस्था, अंतर्गत स्ट्रक्चर आहे, इंटरनल स्ट्रक्चर आहे, दॅट रिमेन्स ॲज इट इज. हे जसंच्या तसं ठेवायचं आहे आपल्याला. आणि जसंच्या तसं स्ट्रक्चर ठेवून आपल्याला पुढे काय करायचं आहे, त्याची स्लाईड तयार करायची आहे. आता हे करत असताना आपण काय करतोय बघा. पहिली एक गोष्ट की मॅडम डायरेक्ट मी स्लाईड शोला सुरुवात करू. मायक्रोटेक वेटिंगवरती कोण नाही ना, नाही आता वेटिंगवर कोण नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू टेल यू दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द इन्स्ट्रुमेंट दॅट इज कॉल्ड ॲज मायक्रोटोम. हे जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं ते मायक्रोटोम आहे पहा. इट इज द मशीन विच इज युजफुल फॉर टेकिंग स्मॉल सेक्शन्स. सेक्शन थिकनेस नियर अबाउट 5 मायक्रॉन, म्हणजे 5 मायक्रॉनचा सेक्शन आपण घेऊ शकतो. म्हणजे एवढा थिन सेक्शन आपण एखाद्या टिश्यूचं घेऊ शकतो. असं हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याचं नाव आहे मायक्रोटोम. आता ह्या मायक्रोटोमचा वापर कसं करायचं हे तुम्हाला यावर्षी कोरोनाच्या दुरावस्थेमुळं हे आपण बघू शकलेलं नाही. विद्यार्थी मित्र घाबरू नका. जेव्हा तुम्ही पुढे सामोरं जाल कुठे, तेव्हा हे टेक्निक तुम्हाला शिकायला अतिशय सोपं आहे. किंबहुना तुम्ही BSc झाल्यानंतर ग्रॅज्युएशनच्या उंबरट्यावर आहात, BSc झाल्यानंतर हे व्यवसाय म्हणून तुम्ही हे बघू शकता. तर हे एक असं मशीन आहे 50,000च्या आसपास मिळतं की ज्याचा वापर करून आपण सेक्शन्स घेऊ शकतो. पहा, हे सेक्शन्स घेण्यापूर्वी आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याच्या टिश्यूचं प्रोसेसिंग करावं लागतं आपल्याला. टिश्यूचं प्रोसेसिंग, आता खालच्या लाईनला जे टिश्यूचं प्रोसेसिंग दिलेलं आहे पहा, त्याच्या म्हणजे फिक्सेशन एक दिलं आहे पहा. फिक्सेशन आहे, वॉशिंग आहे, डिहायड्रेशन आहे, क्लिअरिंग आहे आणि एम्बेडिंग आहे पहा. म्हणजे समजा आता तुमच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित राहिला असेल, हे एका तासामध्ये आपल्याला कळणार कसं, पण समजायला अतिशय सोपं आहे. हे या प्रोसेसमधून दिसणार आहे. ही लिंक मी तुम्हाला नंतर शेअर करणार आहे, तुमच्याकडे राहू द्या. पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा, मी उदाहरण दाखल देतो की आपल्याला रॅट किंवा फ्रॉकचा कोणत्याही इंटरनल ऑर्गनचा टिश्यू प्रोसेस करायचा आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, तर तो टिश्यू आपल्याला पहिल्यांदा डिसेक्ट ॲनिमल करून काढावा लागेल. फॉर एक्झाम्पल लिव्हरचा टिश्यू असेल, किडनी असेल, टेस्टीज असेल, एलिमेंटरी कॅनॉलचा इसोफॅगस असेल, टंग असेल, सलायव्हरी ग्लँड असेल, स्टमक असेल, डिओडिनम असेल, इलिम असेल, जेज्युनम असेल किंवा रेक्टम असेल. म्हणजे हा एलिमेंटरी कॅनॉलचा कोणताही पार्ट, ब्रेनचा कोणताही पार्ट, रेस्पिरेटरी सिस्टीमचा कोणताही पार्ट, हा आपल्याला पहिल्यांदा टिश्यू काय करावा लागेल, डिसेक्ट करून काढावा लागेल. पहिली गोष्ट क्लिअर लक्षात आली की समजा तुम्हाला एखाद्या डॉक्टरनी मायक्रो टेक्निकसाठी टिश्यू पाठवला, तर तो टिश्यू काय करावा लागेल, तो घ्यावा लागेल. डॉक्टरने तो डिसेक्ट केलेला आहे, पण आपणाला हे तंत्रज्ञान आत्मसात करताना आपल्याला काय करावं लागेल, ते डिसेक्ट करावं लागेल. सो फर्स्ट प्रोसेस इन दिस टेक्निक इज द सेपरेशन ऑफ द टिश्यू. टिश्यू सेपरेट करायचा. सिलेक्शन ऑफ द टिश्यू सिलेक्ट करायचा. फॉर एक्झाम्पल लंग घेतलं तर तो टिश्यू प्रोसेस करायला पुढे अवघड स्टेप्स आहेत, पण लिव्हर, किडनी, टेस्टीज हे कॉम्पॅक्ट टिश्यू आहेत. लंग हा कसा टिश्यू आहे, हा स्पॉन्जी टिश्यू आहे, कारण त्याच्यामध्ये एअर आहे. तर अशा प्रकारचा जो टिश्यू जो आपण घेणार तो टिश्यू काय करायचा, तो पहिल्यांदा घ्यायचा. पहिली गोष्ट लक्षात आली तुमच्या जर हाताशी जर पेन आणि कागद असेल तर पहिला टिश्यू काय, पहिलं मेथडमध्ये काय, सिलेक्शन ऑफ द मटेरियल. सिलेक्शन ऑफ द मटेरियल म्हणजे आपल्याला ज्याचं मायक्रो टेक्निकमध्ये स्लाइड बघायचं आहे, अंतर्गत स्ट्रक्चर बघायचं आणि फंक्शन बघायचं आहे, तो टिश्यू आपल्याला पहिल्यांदा सिलेक्ट करावा लागेल. पहिली गोष्ट क्लिअर झाली की मग दुसरा मुद्दा येतो, सेकंड इम्पॉर्टंट स्टेप, दॅट इज द फिक्सेशन ऑफ द टिश्यू. फिक्सेशन ऑफ द टिश्यू म्हणजे काय, तो टिश्यू फिक्सेटिव्हमध्ये टाकायचा. आता तुम्ही म्हणाले फिक्सेशन का करायचं, बघा आपण समजा लिव्हर घेतलं तर लिव्हरच्या सेल्स आहेत, त्याला हिपॉटिक कॉर्ड सेल्स म्हणतो. टेस्टीज घेतल्या तर त्याच्यामध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत. किडनी घेतली तर त्याच्यामध्ये नेफ्रॉन किंवा युरिनिफेरस ट्युब्युल्स आहेत. म्हणजे कोणताही टिश्यू घेतला की त्याचा अंतर्गत स्ट्रक्चर जे आहे त्या स्ट्रक्चरमध्ये असणारं बायोकेमिकल कॉम्पोनंट, त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, लिपिड्स आहेत, ते तसंच राहिलं पाहिजे, म्हणून ते फिक्स करायचं त्या ठिकाणी. दुसरं महत्त्वाचं, सेलच्या आतमध्ये असणारं इंटरनल स्ट्रक्चर ऑफ सेल. यू हॅव स्टडीड सेल बायोलॉजी. सायटोप्लाझम ऑफ द सेल कंटेन न्यूक्लियस. सायटोप्लाझम ऑफ द सेल कंटेन मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी,
endoplasmic reticulum, all cell organelle which remains as it is in their typical place. त्यांची जी निसर्गाने दिलेली ठिकाण आहे ते ठिकाण आपण तसंच शाबूत ठेवायचं आहे, तसंच ठेवायचं आणि त्यासाठी फिक्सेशन करणं गरजेचं असतं. आता तुम्हाला उदाहरण दाखल सांगतो. फिक्सेशन करायचं म्हणजे काय करायचं की तो टिश्यू आपल्याला लॉंग टर्म तसाच ठेवायचा आहे, बघायचा आहे. समजा कोणाच्या गर्भाशयाचं ऑपरेशन झालं किंवा कोणाच्या बॉडीचं ऑपरेशन झालं तर आपल्या घटनेमध्ये तशी तरतूद आहे की तो टिश्यू काढायचा आणि तो फिक्स करून त्याचा ब्लॉक करून त्या पेशंटबरोबर पुढे द्यायचा. या पुढच्या वरच्या स्लाईडमध्ये जर तुम्हाला ब्लॉक कसा तयार करायचा ते पर्यंत मी सांगणार आहे. आज सोपं प्रॅक्टिकल आहे, हे सोपं लेक्चर आहे, लक्षात ठेवा. म्हणजे पहिली मेथड काय आहे, सेपरेशन किंवा सिलेक्शन ऑफ द टिश्यू. दुसरी मेथड आहे फिक्सेशन. तर फिक्सेशनसाठी कोणती केमिकल्स जनरली वापरतात ते तुम्हाला मी सांगतो. पहिलं एक म्हणजे कॅल्शियम ॲसिडेट फॉर्मेलिन नावाचं आहे. फॉर्मेलिन तुम्ही तुमच्या लॅबोरेटरीमध्ये ॲनिमल जे प्रिझर्व केले ते फॉर्मेलिनमध्ये प्रिझर्व केले आहे, बरोबर आहे. त्या फॉर्मेलिन 10% फॉर्मेलिन वापरलं तरी चालतं. जनरली ऑल मेडिकल प्रॅक्टिशनर, ऑल सर्जन्स, जेवढे मेडिकल सर्जन्स आहेत ते काय करतात 10% फॉर्मेलिन वापरतात. पण आपण काय वाटणार आहे, कॅल्शियम ॲसिटेट त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि मग ते फॉर्मेलिन तयार करायचं. प्रोसिजर सोपी आहे. फॉर्मेलिन 10% घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काही क्वांटिटीचं कॅल्शियम ॲसिड टाकायचं, ते एक जे मिश्रण तयार होईल ते झालं आपलं फिक्सेटिव्ह. मग काय करायचं, आपण सेपरेट केलेला जो टिश्यू आहे तो त्या फिक्सेटिव्हमध्ये टाकायचा. आता हे फिक्सेशन म्हणजे काय, व्हेन यू ॲड द मटेरियल, एक मिनिट माझं लेक्चर संपलं की मी फोन करतो, माझं लेक्चर चालू आहे. हां हां. फिक्सेशन म्हणजे काय, मी मगाशी जसं सांगितलं की व्हेन यू ॲड द मटेरियल इन द फिक्सेटिव्ह, जेव्हा एक बिकर आहे त्या बिकरमध्ये ते कॅल्शियम ॲसिड फॉर्मेलिन आहे, त्या बिकरमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला टिश्यू टाकायचा आहे. आता इथं जर बारकाईनं बघितलं तर काय केलं आहे, हा टिश्यू जो टाकलेला आहे हा पहिल्यांदा नाईफने कट केलेला टिश्यू आहे, तो या फिक्सेटिव्हमध्ये टाकलेला आहे. बघा म्हणजे या छोट्या बॉटलमध्ये काय आहे तर फिक्सेटिव्ह आहे, कॅल्शियम ॲसिड फॉर्मेलिन नावाचं एक द्रव पदार्थ आहे की ज्याच्यामध्ये तो टाकतो आपण. फिक्सेटिव्हमध्ये तो टिश्यू टाकला की काय होतं, दॅट लिक्विड एंटर्स इनसाइड द सेल. म्हणजे ते फिक्सेटिव्ह सेलमध्ये एंट्री करतं, टिश्यूमध्ये एंट्री करतं, सेलमध्ये एंट्री करतं, सायटोप्लाझममध्ये एंट्री करतं, मायटोकॉन्ड्रियामध्ये एंट्री करतं, आतमध्ये सरकत जातं. आणि हे ठेवण्यासाठी आपल्याला फिक्सेशन किती वेळ करायचं आहे तर ओव्हरनाईट फिक्सेशन करायचं आहे. म्हणजे किमान 6 ते 12 तास फिक्सेशन करायचं आहे. म्हणजे आता तुम्ही डिसाईड केला आज दुपारी 3 वाजता आत्ता आपण ॲनिमल डिसाईड केला तर उद्या सकाळपर्यंत तो काय करायचा त्या फिक्सेटिव्हमध्ये टाकून ठेवायचा. या 6 ते 8 तासाच्या 12 तासाच्या कालावधीमध्ये द मटेरियल फिक्सेटिव्ह विच इज प्रेझेंट दॅट एंटर्स इनसाइड ॲट सेल्युलर लेवल अँड फिक्स इंटरनल कंटेंट ॲज इट इज इन द नेचर. नैसर्गिकरित्या जे न्यूक्लियस आहे, आतलं जे कंटेंट आहे, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, लिपिड्स, जे सगळं मटेरियल आहे ते फिक्स करतं, म्हणून त्याला फिक्सेशन ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे. पहा, हे जर व्यवस्थित झालं नाही तर पुढचं काही व्यवस्थित होत नाही, लक्षात ठेवायचं. आता पहिली गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, मग काय होतो तो टिश्यू थोडासा कठीण होतो फिक्सेशन झाल्यानंतर. दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, वॉशिंग करायचं आहे आपल्याला. वॉशिंग म्हणजे काय करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला वॉशिंग करत असताना एक महत्त्वाची बाब काय करायची की आता आपण काय केलेलं आहे की या टिश्यूमध्ये फिक्सेशन जे केलेलं आहे. हॅलो, काय अडचण वाटली तर मला मध्येही प्रश्न विचारू शकता तुम्ही. बघा हा सर. हां, काय अडचण वाटली तर मध्ये मलाही प्रश्न विचारा. फिक्सेशनचा लक्षात आला असेल मुद्दा तुमच्या की आपण जो टिश्यू टाकलेला आहे, लंग असू द्या, लिव्हर असू द्या, किडनी, टेस्टीज आपण टाकलं आहे, हे ॲसिटेट फॉर्मेलिन, कॅल्शियम ॲसिड फॉर्मेलिन आतमध्ये गेलं. आता ते काय करणार, रात्रभर त्यांच्या जागा ज्या आहेत त्या फिक्स ठेवतं. मग आपण पुढच्या दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, डिहायड्रेशन म्हणजे काय बघा, ही महत्त्वाची स्टेप आहे. त्याच्या अगोदर आणखीन एक स्टेप आहे ती याच्यामध्ये टाकायची राहिलेली आहे, हायड्रेशन. काय करायचं, टिश्यूचं वॉशिंग करायचं. म्हणजे काय करायचं तर त्या टिश्यूमध्ये जेवढं फॉर्मेलिन गेलेलं आहे ते पुन्हा फॉर्मेलिन पाण्यातून बाहेर काढायचं. म्हणजे सोपं काम आहे. ही डबी जी आहे त्याचं टोपण उघडायचं, त्याला वरती एखादं कापड बांधायचं आणि ते नळाखाली ठेवायचं बिकरमध्ये. रात्रभर तो बिकरमध्ये काय होईल, बिकरचं पाणी पडत राहील
आणि आतमध्ये गेलेलं फॉर्मेलिन बाजूला येईल आणि तिथं पाणी जागा घेईल. त्याला म्हणायचं हायड्रेशन. बघा, पहिली स्टेप सेपरेशन ऑफ मटेरियल, दुसरी स्टेप फिक्सेशन, तिसरी स्टेप हायड्रेशन. काय म्हणतोय आपण? हायड्रेशन. आलं लक्षामध्ये? आता या हायड्रेशन बरोबरच पुन्हा डिहायड्रेशन, रिमूव्हल ऑफ दी मटेरियल. बघा, हे डिहायड्रेशन पण करायचं पहा. म्हणजे टिश्यूमध्ये फिक्सिंग केलेलं आहे, डिहायड्रेशन करायचं आपल्याला, मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणतेही मटेरियल टाकू शकता पहा. आता बघा, डिहायड्रेशन करत असताना आपण बऱ्याच वेळा डिहायड्रेशन कशाच्या माध्यमातून करतो? तर अल्कोहोलच्या ग्रेड्सनी करतो. पहिला हायड्रेशनचा मुद्दा क्लिअर झाला असेल तर मी पुढे जातोय. हायड्रेशन कसं करायचं? हा फिक्सेटिव्ह केलेला टिश्यू पाण्याच्या बेसिनमध्ये रात्रभर ठेवायचा, त्याच्यावरती पाणी सोडायचं, नळाचं पाणी अभिषेक घातल्यासारखं घालायचं. म्हणजे काय होईल? नळाचं पाणी त्या बिकरमध्ये जाईल, बिकरमधून टिश्यूमध्ये जाईल आणि तिथं पुन्हा काय करेल? पाणी आतमध्ये जाईल, कॅल्शियम ॲसिटेट फॉर्मेलिन बाहेर येईल. याला म्हणायचं हायड्रेशन. तिसरी स्टेप सगळ्यांच्या लक्षात आली? हायड्रेशन. चौथी स्टेप आहे डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे काय? आता रात्रभर तुम्ही जर हायड्रेशन केलं असेल तर दुसऱ्या दिवशी काय करायचं? टिश्यू बाहेर काढायचा आणि अल्कोहोलच्या ग्रेडमध्ये ठेवायचा. अल्कोहोलच्या ग्रेड कशा करायच्या सांगतो. 30% अल्कोहोल, 50% अल्कोहोल, 70% अल्कोहोल, 90% अल्कोहोल आणि 100% अल्कोहोल किंवा ॲब्सोल्यूट अल्कोहोल. 30% अल्कोहोल म्हणजे काय? 100 ml 30% अल्कोहोल जर तयार करायचं असेल तर 30 ml ॲब्सोल्यूट अल्कोहोल घ्यायचं आणि 70 ml पाणी घ्यायचं, डिस्टिल वॉटर घ्यायचं. बघा, 100 ml जर करायचं असेल तर 30% अल्कोहोल कसं करायचं? 30% ॲब्सोल्यूट अल्कोहोल आणि 70% डिस्टिल वॉटर घ्यायचं. हे झालं 30% अल्कोहोल. 50% अल्कोहोलला काय करावं लागेल? 50% अल्कोहोलला 50 ml ॲब्सोल्यूट अल्कोहोल आणि 50 ml पाणी घ्यायचं, म्हणजे निम्म 50-50. 70% अल्कोहोलला काय करावं लागेल? 70% अल्कोहोलला 70% म्हणजे 70 ml ॲब्सोल्यूट अल्कोहोल आणि 30% डिस्टिल वॉटर घ्यावं लागेल. 90%ला काय करावं लागेल? 90%ला 90 ml ॲब्सोल्यूट अल्कोहोल आणि 10 ml डिस्टिल वॉटर घ्यायचं. अशा अल्कोहोलच्या ग्रेड तयार करायच्या आणि त्या ग्रेडमध्ये डिहायड्रेशन करायचं. आता गंमत बघा, आपण हायड्रेशन केलं म्हणजे काय? त्या टिश्यूमध्ये 100% पाणी आहे, ते 100% पाणी आपल्याला बाहेर काढायचं आहे. तर तो टिश्यू हळूहळू हायड्रेशनच्या टेक्निकमधून पुढे सरकवायचा. इथं हायड्रेशनच्या टेक्निकमध्ये तुमच्या लक्षामध्ये येते बघा, इथं 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर असे वेगवेगळ्या अल्कोहोलच्या ग्रेड्स ठेवायच्या. म्हणजे काय होईल? डिहायड्रेशन आपल्याला करता येईल. हा फिक्सेशनमधला हायड्रेशनचा जो टिश्यू जो आहे, फिक्सेशनचा हायड्रेशनचा म्हणजे पाण्याचा टिश्यू जो आहे तो पहिल्यांदा 30% अल्कोहोलमध्ये ठेवायचा. किती वेळ ठेवायचा? 1 तास ठेवा तुम्ही. 1 तासानंतर काय होईल? त्याच्यामधलं 30% अल्कोहोल जाईल आतमध्ये आणि पाणी बाहेर येईल थोडंसं. पुन्हा 1 तासाने टिश्यू बदलायचा, 50% ठेवायचा. 50% 1 तास ठेवा, अर्धा तास ठेवा. टिश्यूच्या साईजनुसार ते डिपेंडंट आहे. लक्षात ठेवा, वेळ कशानुसार डिपेंड आहे? टिश्यूच्या साईजनुसार. टिश्यू मोठा असेल तर वेळ जास्त लागतो, टिश्यू लहान असेल तर वेळ कमी लागतो. आणि मग छोटा टिश्यू असेल तर 30 मिनिटानंतर या ग्रेडमधून पुढे पास करत गेला तरी चालेल. असं 90% मरेल तुम्ही यायचं. आणि 90 नंतर कुठे येणार? तुम्ही 100मध्ये येणार, की जो टिश्यू काय होईल की ज्याच्यामधलं सगळं पाणी निघालेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या टिश्यूमध्ये अल्कोहोल गेलेला आहे. बघा, म्हणजे डिहायड्रेशन. डी म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. ही प्रोसेस आपली संपली आणि मग त्याच्यामध्ये बघा, फिक्सेटिव्हची जागा पाण्याने घेतलेली होती, तर पाण्याची जागा कोणी घेतलेली आहे? अल्कोहोलने घेतलेली आहे. या अल्कोहोलला परत क्लिअरिंग करायचं. क्लिअरिंग करायचं म्हणजे काय? थोडासा एक वॉश द्यायचा, ॲसिटिक ॲसिडचा वॉश दिला तरी चालतो. क्लिअर करायचा टिश्यू किंवा क्लो ऑइलमध्ये टाकला तरी चालतो. काय होईल? टिश्यू क्लिअर होतो. तर क्लो ऑइल. क्लो म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे, क्लो टूथपेस्टमध्ये वापरतात क्लो. त्याचं ऑइल आहे ते टाकायचं. ते काय करतं? उरलं सुरलं अल्कोहोल आणि पाणी. बघा मी काय म्हणतोय, म्हणजे पाण्यात जर समजा अल्कोहोल जरा जरी असलं तरी ते सुद्धा ते काढून टाकतं सगळं, आणि अल्कोहोल पण काढून टाकतं आणि तिथं क्लो ऑइल एंट्री करतं. आणि या क्लो ऑइल एंट्री नंतर पुन्हा काय करायचं? इनफिल्ट्रेशन करायचं आहे. बघा इथं इनफिल्ट्रेशन दाखवलंय.
त्याला चौकट केलेलं आहे पहा. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे पहा. बघा हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या मुद्द्यामध्येच महत्त्वाचं काय आहे, इनफिल्ट्रेशनच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला सांगतो. इथं 58 ते 60 डिग्री तापमानाला आपण वॅक्स ठेवायचं. वॅक्स बघा प्रोसेस पुन्हा सांगतो पहिल्यापासून. सेपरेशन झालं, फिक्सेशन झालं, हायड्रेशन झालं, डिहायड्रेशन झालं आणि क्लिअरिंग झालं. क्लोवाईलच्या माध्यमातून क्लिअरिंग झालं. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांना. आता इनफिल्ट्रेशन म्हणजे काय, तर क्लोवाईल बाजूला काढायचं आणि त्याच्यामध्ये मेन घालायचं, वॅक्स टाकायचं. बघा हॅलो हॅलो, जरा तुमचा माईक अनम्यूट करा, जरा आवाज असा डिस्टर्ब येतोय. हां, आता इनफिल्ट्रेशन म्हणजे काय की ज्या टिश्यूमध्ये आपलं क्लोवाईल आहे ते क्लोवाईल बाजूला काढायचं आणि त्याच्यामध्ये मेन घालायचं, म्हणजे वॅक्सची एंट्री करायची. आणि हे तापमान फिक्स आहे. इथं बघा 58 to 60 डिग्री तापमानाला ओव्हनमध्ये वॅक्स टाकायचं, म्हणजे मेन विरघळालेलं असतं, त्याच्यामध्ये फक्त टिश्यू ठेवायचा. आणि ह्या टिश्यूला ठेवल्यानंतर काय होतं, क्लोवाईल बाजूला येतं आणि वॅक्स आतमध्ये जाऊन बसतं. पूर्ण टिश्यूच्या आतमध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये न्यूक्लियसमध्ये वॅक्स एंटर करतं पहा. हे हनीबीपासून तयार केलेलं जे स्वच्छ वॅक्स आहे ते वॅक्स वापरलेलं असतं. 58 ते 60 डिग्री तापमानाला ते वितळतं. आणि हे इनफिल्ट्रेशन करायचं म्हणजे काय, अर्धा तास ठेवायचं, पुन्हा ते टिश्यू काढायचं आणि दुसऱ्या फ्रेश 58 ते 60 डिग्री तापमानाच्या वॅक्समध्ये ठेवायचा. असे 2 वॉश द्यायचे त्याला. आणि मग तो टिश्यू काय करायचा, एम्बेडिंग करायचं. म्हणजे आपण काय करायचं, सिगारेटचं पाकिट असतं त्याचे चौकडी तयार करायच्या, विटाचे जसे साचे असतात तसे चौकट तयार करायची. आणि त्या चौकटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, बघा हां, त्या चौकटीमध्ये आपल्याला एक ब्लॉक तयार करायचा, त्याला म्हणायचं एम्बेडिंग. एम्बेडिंगपर्यंत समजलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो. सेपरेशन, सिलेक्शन ऑफ द टिश्यू, फिक्सेशन, हायड्रेशन, डिहायड्रेशन, क्लिअरिंगसाठी क्लोवाईल वापरलं जातं. क्लिअरिंग नंतर इनफिल्ट्रेशनसाठी मेल्टेड वॅक्स वापरले जातं, वितळलेलं वॅक्स असतं ते. आणि मेल्टेड वॅक्स नंतर पुन्हा त्याच्यामध्ये काय करायचं, एम्बेडिंग करायचं टिश्यूचा. एम्बेडिंग करायचं म्हणजे टिश्यूचा एक ब्लॉक तयार करायचा, की जो ब्लॉक तुम्हाला पुढे काय करायचं, सेक्शनिंगसाठी वापरायचा आहे. हा टिश्यू ब्लॉक तयार झाला. हा टिश्यू ब्लॉक काय करायचा, एका लाकडी ठोकळ्याला चिटकवायचा आणि सेक्शनिंगसाठी तो चिटकवायचा. बघा हा जो लाकडी ठोकळा जो असतो त्याला पेग म्हणतात, तो इथं फिक्स करायचा आणि या हँडलच्या सहाय्याने तो रोटेट करायचा. रोटेट केल्यानंतर काय होतं, समजा हे इथं जो आता मी कर्सर जो ठेवतोय बघा, हा जो कर्सर हा जो आहे तो असा रोटेट होतो बघा, असं रोटेट होतं. आणि हे रोटेट होत असताना इकडं हा जो सेक्शन इथं असतो तो असा खाली वर होतो. आणि हे होत असताना इथं एक जे ब्लेड आहे, इथं ब्लेडचं पाता आहे, तिथं काय होतं, सेक्शन्स होतात बारीक बारीक. इथं एक नॉब आहे बघा, इथं एक नॉब आहे. हां, या नॉबजवळ आपल्याला किती मायक्रॉनचे सेक्शन घ्यायचे आहेत ते फिक्स करायचं. म्हणजे 5 मायक्रॉनचे घ्यायचे असेल 5 मायक्रॉन इथं असतंय. मग तिथं तुम्ही ॲडजस्टमेंट केली की जसं हा हँड रोटेटरी मायक्रोटोम आहे, हाताने फिरवायचा आहे, जसं फिरवाल गतीनं तसं इकडे सेक्शन यायला सुरुवात होतात. आणि ह्या सेक्शनची फिल्म इकडं पुढं सरकत येते. बघा इथं दिसतात बघा सेक्शन, ही पुढं आलेले इथं दिसतात सगळे सेक्शन्स. हे सेक्शन्स पुढे येतात, ते फोर्सेपनी घ्यायचे. म्हणजे जो टिश्यू आहे त्याचे सेक्शन्स तयार झाले पहा. आता हे 5 मायक्रॉनचे सेक्शन्स आहेत. इथं तुम्हाला कर्सरने मी दाखवतो बघा, तुम्हाला टिश्यू कुठं आहे ते लक्षात येईल. इथं टिश्यू आहे आपला, त्याचे सेक्शन्स इथं प्रत्येक वॅक्समधल्या सेक्शनमध्ये टिश्यू आहे, दिसतोय पांढरा. हा टिश्यू सेक्शनच्या माध्यमातून काय करायचा, तुम्ही फोर्सेपनं पुढं ओढून घ्यायचा. आणि पुढं ओढून घेतल्यानंतर पुन्हा काय करायचं बघा. आता हे मायक्रोटोपचं इंटरनल स्ट्रक्चर दिसतं, त्या रिबन कशा स्प्रेड करायचं असं दिलेलं आहे पहा. आता आपण जे सेक्शनिंग केलं त्याचे रिबन असे दिसते पहा. ही रिबन दिसते पहा, ही रिबन आहे. हां, या प्रत्येक सेक्शनमध्ये हिरव्या रंगाचा टिश्यू दिसतोय सेक्शनिंग केलेलं. आणि ही सेक्शन केलेली जी रिबन आहे ती रो जी आहे ती 2-2 सेक्शनच्या माध्यमातून कट करायची आणि स्लाईडवर ठेवायची.
पाण्याचा एक ड्रॉप घ्यायचा आहे, बघा इथं स्लाईड दिलेलं आहे. हां, हे स्लाईड आहे, त्याच्यावर पाणी ठेवा, त्याच्यावरती वॅक्सची रिबन ठेवा आणि 40 डिग्री तापमानाला ती प्लेट गरम झाली की वॅक्स काय होतं, वितळतं आणि सेक्शन टिश्यूचा फिक्स होतो. बघा मी थोडक्यात सगळी प्रोसिजर सांगितलं, एकदम सोपी आहे. हँड रोटेटरी मायक्रोटोमने सेक्शनिंग घ्यायचं आणि किती मायक्रॉनच्या सहाय्याने फिल्म तयार केल्या ते तुमच्या लक्षात आलं असेल. हां, ह्या इन्स्ट्रुमेंटनी काय केल्या, फिल्म तयार केली, आपली रिबन तयार केली आणि रिबन काय करतोय आता, स्प्रेडिंग करतोय पहा. म्हणजे सेक्शनिंग झालं, आता स्प्रेडिंग झालं. आणि हे स्प्रेड केलेले टिश्यू जे असतात ते स्लाईडवर कुठे घ्यायचे. एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, इथं स्लाईडवर टिश्यू फिक्स करण्यासाठी 10 मिनटं राहिलेत, पण आपलं 5 मिनटाचं राहिलं आहे. बघा स्लाईडवर ही रिबन फिक्स करण्यासाठी आणखीन एक फिक्सेटिव्ह टाकावं लागतं. ते फिक्सेटिव्ह काय असतं आहे, तर आपलं एग अल्ब्युमिन असतं आहे. म्हणजे स्लाईड घ्यायची आणि स्लाईडला थोडंसं असं बोटाने काय करायचं, एग अल्ब्युमिन लावायचं आणि त्या एग अल्ब्युमिनवरती हे रिबनचे टिश्यू टाकायचे आणि काय करायचं, मेल्टिंग करायचं. काय होईल हो, टिश्यू जो आहे तो स्लाईडला चिकटतो, पाणी ड्राय होऊन जातं आणि इतर रिबनमधला टिश्यू काय होतो, फिक्स होतो. आणि मग ही झाली स्लाईड. आता इथं काय केलं आहे बघा, हे एक्सटेंड झालेले टिश्यू आहेत, खालची जी स्लाईड दिसते ती. पण आपण काय करायचं, आपल्या स्लाईडवर घेताना जास्तीत जास्त 3 टिश्यू घ्यायचे, 3 सेक्शन घ्यायचे, 1, 2 आणि 3 बरोबर स्लाईडच्या सेंटरला घ्यायचे आणि मग ह्याचं स्टेनिंग करायचं. बघा सेक्शनिंगपर्यंत मी संपवलेलं आहे. टिश्यू रॅटच्या फ्रॉकच्या बॉडीतून घ्यायचा, फिक्सेटिव्हमध्ये टाकायचा, हायड्रेशन करायचा, डिहायड्रेशन करायचा, क्लिअरिंग करायचं, अल्कोहोल ग्रेडमधून पास करून नंतर तो पुढे कुठे आलेला आहे, क्लोवाईलमध्ये आलेला आहे. क्लोवाईलमधून तो जाणार कुठे गेला, तो एम्बेडिंगसाठी गेला आणि एम्बेडिंग नंतर तो कुठे गेला, इन्फिल्ट्रेशन नंतर तो एम्बेडिंगला गेला आणि एम्बेडिंग नंतर तो काय झाला, ब्लॉक तयार झाला आणि ब्लॉक नंतर सेक्शनिंग आलं पहा. हां, सेक्शनिंगमध्ये गेलो आपण. सेक्शन तयार झालं की पुन्हा स्प्रेडिंग आलं पहा. स्प्रेडिंग आलं बघा, स्प्रेडिंग द रिबन ऑन स्लाईड. या स्लाईडवरती आपण काय केलं, स्प्रेड केला आणि स्प्रेड केलेली स्लाईड जी आहे ती पुन्हा काय केलेली आहे, इथं बघा हे सेक्शन्स दिसतात पहा. मायक्रोस्कोप स्लाईड आहे, 1, 2, 3, 4 स्लाईड्सवरती टिश्यू दिसत आहेत, इथं दिसत आहेत पहा. हे टिश्यू काय करायचे, स्टेन करायचे. बघा हां, बघा हे स्टेनिंग करायचं म्हणजे काय करायचं, सोपी मेथड आहे. बघा सोपी मेथड कुठली आहे, स्टेनिंग करायचं म्हणजे सोपी मेथड कुठली आहे, याची स्टेन. हेमॅटॉक्झिलिन इओसिन नावाचं स्टेन आहे, 2 स्टेन मिक्स केले असतात लिक्विडमध्ये, ती स्लाईड त्याच्यामध्ये पास करायची. हेमॅटॉक्झिलिन न्यूक्लियस स्टेन करतं आणि इओसिन सायटोप्लाझम स्टेन करतं. म्हणजे सेलमधला आपल्याला सायटोप्लाझममधला न्यूक्लियस क्लिअर दिसतो आणि अंतर्गत सेलचं स्ट्रक्चर क्लिअर दिसतं, म्हणजे हिस्टॉलॉजी क्लिअर दिसते पहा. तर अशा पद्धतीचं स्टेनिंग. स्टेनिंगमध्ये वेगवेगळे टेक्निक आहेत पहा. याची टेक्निक हिमॅटॉक्झिलिन इओसिन, नाव लिहून ठेवा, हिमॅटॉक्झिलिन इओसिन, HE टेक्निक. हिमॅटॉक्झिलिनचं रोल आहे, इट इज अ न्यूक्लिअर स्टेन. इओसिन इट इज अ सायटोप्लाझमिक स्टेन. पेन आणि कागद तुमच्या हाताची ठेवला असेल तर लिहून घ्या. HE मध्ये हिमॅटॉक्झिलिन आणि इओसिन 2 स्टेन आहेत. एक स्टेन हे बेसिक स्टेन आहे, ते सेलमधलं ॲसिडिक न्यूक्लियस स्टेन करतं, म्हणजे न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिक ॲसिड्स आहेत ते स्टेन करतं. आणि हिमॅटॉक्झिलिन बेसिक स्टेन आहे. आणि सायटोप्लाझममधलं जे कंटेंट आहे त्याच्यामध्ये बेसेस आहेत जास्त, ते इओसिनच्या माध्यमातून स्टेन करतं. इओसिन हे तांबडं दिसतं, न्यूक्लियस हा ब्ल्यू दिसतो. हे झालं याची टेक्निक. पुढचं टेक्निक, वेगवेगळी टेक्निक आहे त्याच्यामध्ये, पण तुम्हाला मायक्रो टेक्निकमध्ये याची टेक्निक हे सगळ्यांना आलं पाहिजे. कोरोनामुळे आपण ते घेऊ शकलो नाही, पण हे प्रॅक्टिकल सोपं आहे. अलग लक्षामध्ये कंटिन्यूस सुरू केलं तर 2 दिवसामध्ये स्लाईड तयार होते. म्हणजे आज टिश्यू फिक्स केला, सकाळी 11 वाजता फिक्सेटिव्हमध्ये टाकायचा, आज रात्री वॉशिंगला ठेवायचं, उद्या सकाळी ग्रेड पास करायचा, संध्याकाळी ब्लॉक तयार करून सेक्शनिंग घ्यायचं, स्लाईड तयार करायची आणि रात्री स्टेन करून बघायचं. अलग लक्षामध्ये. आणि स्टेन करून हे मायक्रोस्कोप खाली बघायचं, म्हणजे आयडेंटिफिकेशन करायचं. आपल्याला शेवटचा मुद्दा आहे आयडेंटिफिकेशन आणि मायक्रोस्कोपिक स्टडी. म्हणजे त्या टिश्यूमध्ये काय बदल झालेत, काही आजारामुळे झालेत का, काही बायोकेमिकल प्रोसेसमुळे झालेत का, हे बघून मग डॉक्टर निदान करतात. अलग लक्षामध्ये. तर अशा पद्धतीचं हे मायक्रो टेक्निक आहे, अतिशय सोपं आहे. अलग लक्षामध्ये. तुम्हाला जर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल
तर त्या सगळ्या प्रोसेस मी पुन्हा रिपीट करतोय. हां, पुन्हा रिपीट करतोय बघा. हां, नाही आता संपलेच. पहिलं हे नाईफवरती दिसतोय तो सेपरेशन ऑफ टिश्यू, सिलेक्शन ऑफ टिश्यू. दुसरं फिक्सेशन, नंतर हायड्रेशन, नंतर डिहायड्रेशन, नंतर क्लिअरिंग, इनफिल्ट्रेशन, एम्बेडिंग. टिश्यूचा ब्लॉक तयार झाला, ब्लॉक प्रिपरेशन असे म्हणतात. ब्लॉक प्रिपरेशन नंतर काय येईल? सेक्शनिंग. मायक्रोटेक्निकच्या माध्यमातून सेक्शनिंग कसं केलं ते सांगितलं. सेक्शनच्या रिबन कशा येतात? तर हे अशा रिबन येतात पहा, या पद्धतीच्या रिबन येतात. आणि ह्या पद्धतीच्या रिबन्स पुन्हा काय करायच्या? स्लाईडवर स्प्रेडिंग करायच्या. स्प्रेडिंग ऑफ द रिबन्स ऑन दी स्लाईड. मी सांगितलं स्लाईडला काय लावायचं? एग अल्ब्युमिन. आणि त्या एग अल्ब्युमिनमध्ये थोडंसं कंपाऊंड टाकलं जातं, ॲरोमॅटिक कंपाऊंड. कुठलंही अगदी तुरटी टाकली तरी चालते. तुरटी टाकली तर काय होतं ते तुम्हाला सांगतो. तुरटी ही अँटी फंगल आहे, म्हणजे त्या टिश्यूवरती फंगल इन्फेक्शन होत नाही, त्या टिश्यूला फंगस लागत नाही. म्हणून एग अल्ब्युमिनमध्ये थोडीशी तुरटी टाकायची, अलग लक्षामध्ये. किंवा पानामध्ये घालतात ते वास येण्यासाठी, खमंग काय म्हणतात त्याला, मला माहीत नाही, आम्ही ते टाकायचो. तर अशा पद्धतीनं हे स्लाईड करताना स्प्रेडिंगसाठी स्लाईडवरती काय करायचं? फिक्सेटिव्ह टाकायचा. एग अल्ब्युमिन, अंड्यामधलं पांढरा पिवळा बलक घ्यायचा नाही, पांढरा बलक घ्यायचा, थोडंसं अल्ब्युमिन घ्यायचा, त्याच्यामध्ये तुरटी टाकायची आणि डिझॉल्व होतं ते त्याच्यावर टाकून द्यायचं. स्लाईडला बोटाने पुसायचं म्हणजे ते फिक्सेटिव्ह होतं. मग रिबन टाकायची, 2 सेक्शन्स घ्यायचे, त्याच्यावरती फिक्स होतात. आणि हे सगळं फिक्स झालेलं मटेरियल आहे ते काय पुन्हा करायचं? स्टेनिंगसाठी घ्यायचं. स्टेनिंगसाठी कुठली मेथड वापरायची तुम्हाला मी सांगितली. एकच मेथड तुमच्या लक्षामध्ये द्या, याची टेक्निक. तुम्हाला तसे 3 टेक्निक आहेत सिलेबसला. याची टेक्निक एक आहे, नंतर दुसरी जी आहे ती अल्शियन ब्ल्यू टेक्निक एक आहे पहा. अल्शियन ब्ल्यू म्हणजे इंटेस्टाइनमध्ये असणाऱ्या गॉबलेट सेल छान दिसतात त्याच्यामध्ये. इंटेस्टाइनमध्ये असणारा गॉबलेट सेल चालू तुम्हाला माहिती आहे, म्युकस सिक्रिशन गॉबलेट सेल. हां, अल्शियन ब्ल्यू टेक्निक, त्याला AB टेक्निक म्हणतात. AB 1.5, AB PH1 टेक्निक, असं वेगवेगळे टेक्निक आहे. मॅलरिज ट्रिपल म्हणून एक आहे टेक्निक. मॅलरिज ट्रिपल म्हणजे 3 स्टेन्स वापरायचे आणि ते स्लाईडमध्ये एक न्यूक्लियस स्टेन करतं, एक सायटोप्लाझम स्टेन करतं आणि एक मायक्रो ऑर्गेनिली, म्हणजे मायक्रो छोट्या छोट्या ऑर्गेनिली जे आहेत आपल्या सेल ऑर्गेनिली त्या स्टेन करतात. मॅलरिज ट्रिपल स्टेन एक आहे पहा. तर हे स्टेन करायचं आणि मग काय करायचं? मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्वेशन करायचं. ऑब्झर्वेशन केलं की आपल्याला लक्षात येतं. मग तर अशा पद्धतीचं हे टेक्निक आहे, अलग लक्षामध्ये. आता शाहू कॉलेजच्या मुलांच्यासाठी सूचना आहे. आपण सोमवारी अंडी आणून ठेवतोय, एम्ब्रॉयडरीच्या प्रॅक्टिकलला सुरुवात करतोय. तुम्ही सगळ्यांनी शक्य असेल त्यांनी ऑनलाईन उपस्थित राहा. ज्यांना ऑफलाईन इथे येणं शक्य आहे कॉलेजमध्ये त्यांनी ऑफलाईनमध्ये या. आम्ही अंड्यामधून एम्ब्रिओ कट करून तुम्हाला दाखवणार आहे. एम्ब्रिओलॉजीची पुढची लेक्चर्स तशीच फक्त 24, 48, 72 1 तासाचं काम आहे. 3मध्ये कोणते कोणते बदल होतात ते मला सांगायचे आहेत, की जे तुम्हाला प्रॅक्टिकली मी स्लाईडवर एम्ब्रिओ घेऊन दाखवेन, आलं का लक्षामध्ये. सो प्लीज अटेंड ऑफलाईन लेक्चर्स, ऑफलाईन प्रॅक्टिकल्स. जे काय असेल ते ऑफलाईन जर शक्य असेल तर सोमवारपासून या. फक्त कोरोना पॅन्डेमिकचा विचार करा, मास्क वापरा आणि हे सगळं करून या. ओके, सो ऑल ऑफ यू आर वेलकम फ्रॉम ट्यूजडे ऑनवर्ड्स. सोमवारी अंडी ठेवतोय, मंगळवारपासून तुम्ही यायला हरकत नाही. मुलींच्यासाठी सूचना आहे 11 वाजेपर्यंत यायचं, 2:30 संपवणार, निघून जायचं. इथं हॉस्टेलमध्ये राहायची व्यवस्था प्राचार्याने नाकारलेली आहे, आपल्याला संधी दिलेली नाही. माझ्या सूचना संपलेल्या आहेत. काय अडचणी असतील तर मायक्रो टेक्निकचं मटेरियल तुम्हाला मी टाकलेलं आहे क्लासरूमवरती, गुगल क्लासरूमवर, ते वाचा. जर्नलमध्ये लिहिलं आहे ते जरा वाचा. आणि इथं आल्यानंतर आणखी तुमच्या शंकाचं निरसन करेन. डेव्हलपमेंटल बायोलॉजीचे प्रॅक्टिकल्स आपण इथं ऑफलाईन घेऊ. ज्यांना ऑनलाईन शक्य आहे त्यांना मी ऑनलाईन दाखवणार आहे. एम्ब्रिओच्या स्लाइड्स, फोटोग्राफ्स जे काय दिसत आहेत तिथं ते तुम्हाला मी ऑनलाईन दाखवेन, काही प्रॉब्लेम नाही मला. ठीक आहे, आपण थांबायचं का? कोरेगाववाले विद्यार्थी जे असतील, कांबळे मॅडम तुमचा माईक ऑफ करा, जरा ऑन करा. हां सर. हां, मुलांना काय अडचणी असतील तर तुमच्या लेवलवर सांगा. नसेल तर काय अडचणी असतील हो तर सर. काय अडचणी असतील तर मला विचारलं तरी चालतील. आणि पुढच्या लिंक पण मी तुम्हाला देईन पाठवून, तुम्ही अटेंड करा लेक्चर्स, काय अडचण येणार नाही. ठीक आहे, तर आपण थांबूया. फक्त आता 4 सेकंद राहिलेले आहेत. हां, रिमेनिंग टाईम 4 सेकंद आहे, 4-5 सेकंद आहेत. आपलं आता बंद पडेल हे. हां, थांबूया, मला एक मीटिंग आहे परत. हां, थांबूया. हां, चालेल, ओके. व्हॉट्सॲपवरती मेसेज अटेंड करा पुढे. ठीक आहे, ओके, थांबूया आपण.
हॅलो हॅलो हां सुटला संपला संपला बंद केला बोला